नमस्कार. आज वालाच्या शेंगाची भाजी बनवली आहे मी आणि ती कशी बनवली ते बघूया. वाला शेंगा घेतल्या आहे, उकडून घेतल्या आहे पाणी आणि मीठ टाकून आणि जाळीवर टाकून घेतले आहे. तेल टाकले, मोहरी, तेल तापलं आणि मोहरी टाकली आहे. त्यात थोडी तीळ टाकली आहे मी आणि थोडा कुटलेला लसूण टाकलेला आहे. एक कांदा कापून बारीक कापून आणि टाकायचा. तो कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे. ही भाजी बघितल्यावर तुम्हाला भोगीचीच आठवण येईल. आता बघा, यात थोडेसे बटाटे टाकले आहेत मी. बटाटे छान परतून घ्यायचे. नंतर हिंग आणि हळद टाकायचं आहे आपल्याला. त्यात 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला आणि सब्जी मसाला टाकला आहे. आता छान परतून घेऊ. ती सगळं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचे आहेत. अर्धी वाटी, अगदी एकच बारीक टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो शिजावा म्हणून, सगळं मिश्रण शिजलं पाहिजे म्हणून आपल्याला एक अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. यात थोडं मीठ आधी टाकून घेऊ चवीनुसार आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून आणि थोडं शिजू द्यायचं. शिजल्यावर पाणी आटतं आणि नंतर मग उकडलेल्या शेंगा टाकायच्या. छान परतून घ्यायच्या आणि त्यात तिळाचं कूट टाकलं आहे मी. आहे की नाही भोगीसारखीच भाजी. केव्हाही आपण अशी भाजी बनवू शकतो. भोगीलाच खाल्ली पाहिजे असं काही नाही. अगदी टेस्टी भाजी होते अशी. करून बघा एकदा. झाकण ठेवायचं आणि वाफ आल्यावर छान होते अगदी.